सर्व लहान भक्तांना सप्रेम जय गुरु. आज आपल्यासोबत इटलापूर येथील एक गंद्रे परिवार आहे आणि त्यांचे जावई जे नारायणरावजी काकडे परतवाड्याला राहतात, बहीण जावई, ते सुद्धा लहानोजी महाराजांचे भक्त आहेत. तर यांच्या जीवनात, गंद्रे परिवाराच्या जीवनात घडलेले लहानोजी बाबांचे प्रसंग ते सांगणार आहे. दाजी जय गुरु. जय गुरु. जय लहानोजी बाबा. सर्वात आधी तुमचं नाव सांगा संपूर्ण. माझं नाव विठ्ठल अजाबराव गंद्रे, राहणार इटलापूर, तालुका आर्वी, जिल्हा वर्धा. काकू तुमचं सांगा. सौनंदा विठ्ठलराव गंद्रे, राहणार विठलापूर. तर तुमच्या जीवन प्रवासामध्ये संत लहानोजी बाबांचे घडलेले अनुभव, साक्षात्कार आणि तुम्हाला लहानोजी बाबांच्या दर्शनाचा ध्यास कसा लागला बा हे सांगा. पहिले तुमच्या घरचं कोण जात होते, काय जात होते, सगळं. आमच्या इथे आमची आई वगैरे सगळंच, म्हणजे आमचे जे कुटुंब होतं, हो माझे काका वगैरे, हो. आम्ही रेंगी बैलाला सुद्धा तिथं दर्शनाला जावं. पहिले पहिले रेंगी बैलच होतं. बरं. त्याच्यानंतर आमची आई वगैरे आम्हाला पायदळ घेऊन जायचे. बरं. पायदळ घेऊन जायची. हो म्हणजे ते मूर्ती एकदम अशी साक्षात्कार मूर्ती होती. हो. म्हणजे तिचं विचाराचं काम नाही पडे तुम्ही कशासाठी आले. ते खुदच म्हणजे तुम्हाला सांगून देतील. त्यांचं तोंड जरी भिंतीकडे असाल पण प्रसाद ठेवला तुम्ही, हो का तुम्ही कशासाठी आले, काय होईल, हे सगळं सांगून द्यायचे. तर एखादा प्रसंग, असा घडलेला प्रसंग सांगा तुमच्या बाबतीत. छोटा घेऊन मारला सांगू का? हो सांगा. कुठे महाराज. हां, तर एक वेळ असं झालं होतं, मी तिथं गेलो होतो समजा टाकरेच्या दर्शनाला. हो. तर एक बाहेरचा एक व्यक्ती आला होता, दूरचा असेल कुठेतरी. हो. महाराजाचा तो विश्रांतीचा टाईम होता. कोणाचा? महाराजांचा. महाराजांचा विश्रांतीचा टाईम होता. दुपारचा 3 वाजेपर्यंत काहीतरी विश्रांती. ते कडूच्या कोठ्यात राहाय पहिले. बरोबर. हां, बाबासाहेब कडूच्या कोठ्यात राहाय. हो हो. नंतर इकडे आले. हो. त्यावेळेस मग तो दर्शनाची गडबड, तो महाराजाचा टाईम झोपाचा असल्यामुळे बाहेरात काही निघाला नाही. हो. मग तो खूप शिवाय देत झाला. महाराज म्हणजे त्याला भोकात धसला, म्हणजे बाहेर नाही निघून राहिला. हा, ह्या माणूस शिवा दे. हो. हा. तर मग त्यांचं ते आराम झाल्यानंतर ते महाराज निघाले. 2 माणसं धरून आणलं त्यांना महाराजाला. हाती दांडू बेत होता, असा गेठू खाली ठेवला होता, असा खालून तसं टोंगाच्यावर धोतर होतं. त्यानं तरी ते आपले ओटा वगैरे आहे तिथं, ते टाकर खेळला तिथं त्यानं पाय धरले. महाराजांना जो टाकला दोन्ही हातानं, त्या टाळक्याचा तळाल वाजलं. हो काय? हो, खूप लोक होते. लोक भर, मग महाराजांनी मारल्यावर भर पळाले लोक. आता दिसला, आता निघाला म्हणे भोकाच्या बाहेर. महाराज म्हणे दिसला का नाही म्हणे तुले. असं ओळखलं. तो एक प्रकारचा त्या व्यक्तीला प्रसादच दिला. प्रसाद दिला. बरोबर आहे. म्हणजे मारण्यातूनही प्रसादच होता, शिव्यातूनही प्रसादच होता. संतांचा प्रसादच असते ना सगळ्या गोष्टीतून. संत. तर तुम्ही अजूनही जात असता का टाकर खेळला? हो, जातो ना आम्ही. असं काय? चालूच असते आमचं वर्षातून 1-2 म्हणजे त्यांची जे जयंती वगैरे असते तिथं, जयंती असते, पुण्यतिथी आता दसऱ्याला सोनं द्या, दसऱ्याला सोनं द्या, रक्षाबंधनला पुण्यतिथी, रक्षाबंधन आणि हे शिवरात्रीचा तेवढा कार्यक्रम होतात. असं. तुमचं माहेर कुठलं आहे? माझं तळेगाव. तळेगाव हे श्यामजी पंतचं. असं काय? वडूळकर. असं काय? माझ्या आईला पण तिथला प्रसाद झाला एकदा, म्हणजे 2 आवेजावे मुलं झाले होते. हो का? आता एक भाऊ आहे माझा मुकुंद नावाचा, दुसऱ्याचं नाव माधव होतं. आई घेऊन गेली, आईचे मुलं वारत होते, 8-9 मुलं वारले. तर असे ठेवल्याबरोबर, प्रसाद ठेवल्याबरोबर लायण्या घात आहे, लायण्या घात आहे. तिथून घरी आल्यानंतर मुलगा वारला. हो, म्हणजे असे स्पष्ट सांगत होते ते. असं. त्यांचे खूप असं हे होतं, पण मी नाही पाहिलं. मग आवळे मुलं काय झालं मग? ते एक वारला, एक राहिला. एक राहिला. त्याच्या सांगून हात फिरवे म्हणते माधव नावाच्या, लायण्या घात आहे रे, लायण्या घात आहे रे. हो का? तोच वारला. तो चांगला होता. असं. हुशार होता. म्हणजे किती वर्षाचा असताना वारला तो? 2 वर्षाचा. 2 वर्षाचा असताना. असं. तर तुम्ही दोघांनी थोडक्यात का होईना 2 प्रसंग सांगितले, याकरता मी तुमचा आभारी आहो. आणि तिथे सध्या अन्नदान, गोसेवा आणि गुरुदक्षिणा ह्या योजना तुम्हाला माहितीच आहे. त्याच पद्धतीने एक लहानू प्रसादालयाचं बांधकाम झालेलं आहे जवळपास. आता या याला नारळी पौर्णिमेला ते सुरू होईल, म्हणजे रक्षाबंधनला पुण्यतिथी पर्वावर.
आता सध्या तात्पुरत्या स्वरूपाचं तिकडे जेवण सुरू आहे की नाही, हो प्रसादालय आहे. हो प्रसादाला तर इकडल्या ज्या जुन्या जागेवरचं जे जुनं होतं ते पाडून आता नवीन बांधण्यात आलं. 3 मजली इमारत तिथं बनणार आहे, लहान प्रसादालय म्हणून. तर आपल्या मुलाखतीच्या माध्यमातून मी सगळ्यांना असं आवाहन करत असतो की फुल नाही फुलाची पाकळी आपण तिथे त्या उपक्रमासाठी सुद्धा बुवा आपण दान दिलं पाहिजे. आहेच ना वर्षाचं तिथं आमचं नाही, अन्नदानाचा वेगळा विषय, हो अन्नदान, गोसेवा, गुरुदक्षिणा हा वेगळा विषय. तसंच प्रसादालयाचं इमारत फंड तिथं तयार होऊन राहिलं. तर त्याकरता सुद्धा तुम्ही आव्हान सगळ्यांना करतो, तुम्हाला म्हणून नाही, इतर लोक पाहत असतात की नाही आपलं चॅनल. तर फुल नाही फुलाची पाकळी त्या कार्यासाठी सुद्धा आपण दिलं पाहिजे बा, हो असं एक आव्हान करतो. आणि तुम्ही जे अनुभव सांगितले याकरता मी तुमचा आभारी आहो. जय गुरु, जय लहानूजी. समर्थ लहानूजी महाराज की जय.